आज आम्ही ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील अवनी मतिमंद स्कूल या शाळेला भेट दिलेली आहे. माझ्या मिस्टरांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ इथे आज प्रीतिभोजन दिलेलं आहे आणि या शाळेला भेट देऊन इथली जी खरी गरज आहे, आपण मी या पेशाने शिक्षिका आहे, पण माझ्याकडे नेहमी चांगला विद्यार्थी वर्ग असतो किंवा वर्गातले जे 30-40 किंवा काही जे विद्यार्थी असतात, दरवर्षी वर्षानुवर्ष खूप विद्यार्थी घडत असतात, पण त्याच्यामध्ये असे CWSN चे विद्यार्थी असतातच आणि त्यांना सांभाळणं मोठं जिकरीचं काम असतं आणि ते जिकरीचं काम ही संस्था मोठ्या यशस्वीरित्या पार पाडत आहे. आज ते आपल्याला घरी 1-2 मुलं सांभाळायला खूप प्रश्न पडतात, तर आज यांच्या जवळ 30 ते 35 विद्यार्थी इथे आज थांबून निवासी राहून त्यांचं दिवसभराचं सगळं चरित्रार्थ सकाळी उठल्यापासून हे जे ऋषिकेश दादा आहेत ते आणि त्यांच्या मिसेस, त्यांच्या आई ह्या मोठ्या समाजसेविका आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तालुक्यातला म्हणा किंवा अगदी म्हणजे लांबून लांबून इथे विद्यार्थी दिसले. आम्ही आज चौकशी केल्यानंतर मगाशी ज्यावेळेस फिरलो तर अगदी सोलापूर, अलिबाग, कोकण, इकडून कोल्हापूर त्या ठिकाणाहून सुद्धा इथे मुलं आलेले आहेत की ज्यांना आई वडील नसतात, ते अनाथ म्हणून आलेले आहेत. काही असे प्रॉब्लेम असलेले विद्यार्थी आपण घरी सांभाळू शकत नाही, पण ही संस्था मोठ्या यशाने ते मुलांचं जो रथ आहे तो अगदी उत्कृष्टरित्या पार पाडते आहे. त्यांना सांभाळण्याचं काम म्हणजे अगदी आम्ही गेले 3 तास मी इथे थांबलेली आहे आणि ते थांबून त्यांचं गंमत बघते की नाही कसं सांभाळणं आपल्याला शक्यच नाहीये. एवढं महान कार्य ते करतायत आणि या सगळ्या कार्यास त्यांच्या आमच्याकडून शुभेच्छा आहेत. अगदी भरून आलेलं आहे की नाही एकदम उत्कृष्ट असं त्यांचं कार्य चालू आहे आणि त्या कार्याला त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. लोकांनी इथे आपण भरपूर बाहेर काय काय सगळं घेत असतो, दिवसाला बरंच साहित्य घेतो किंवा काय कशा कशा याच्यावर खर्च करत असतो, पण जिथे आपण कोणाची जर गरज भाजवू शकत असाल तर नक्कीच कोणी इथे मदत करण्यास यावं अशी मी सगळ्यांना आव्हान करत आहे. आपल्या कार्याला मी शुभेच्छा देत आहे. मी सुनील बळीराम ठाकूर. आज माझा वाढदिवस आहे. माझं वय आता 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर मी या जे आमचे ऋषिकेश दादांना माझ्या शुभेच्छा आहेत. ऋषिकेश दादा खूप छान काम करतोय. हे म्हणजे सगळ्यांना नाही जमत. सोशल वर्क करणं हे खूप कठीण गोष्ट असते आणि त्यातल्या त्यात ते एवढ्या पोरांना सांभाळून पुढचं सगळं त्यांचे नवीन जे प्लॅन्स आहेत ते पण ते घडवतायत. त्याच्यात त्यांना खूप यश येवो हीच मी प्रार्थना करते आणि आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन. आम्ही खूप छान स्पेशल बर्थडे सेलिब्रेट केला आणि मी हा व्हिडिओ जो कोणी बघेल त्याला असं सांगेल की तुम्ही प्रत्येक तुमचे जे बर्थडेज किंवा काही असेल महत्वाचे दिवस त्याला इथे येऊन ह्या पोरांसोबत सेलिब्रेट करत जा. या शाळेला थोडी मदत करत जा, एवढंच मी सांगेल. थँक्यू. हा, विद्यार्थी इथे खूप छान छान दिवे बनवता, म्हणजे बऱ्याच प्रकारचे, त्याला खूप छान कलरिंग करता, म्हणजे आम्ही सगळंच बघितलं. तर तुम्ही ते प्लीज घेत जा, म्हणजे बाहेरून मॉल मधून विकत घेण्यापेक्षा 500ची गोष्ट इथे तुम्ही त्यांच्या कलाला त्याला मेहनत वाव द्यावा आणि त्याला खूप त्याचं अजून बाहेर हे करावं, एवढंच मी म्हणेन. थँक्यू. थँक्यू बोला मुलांना. म्हणून मिळावी मला जय जय अन्नदाता